किती छान होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता चालतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. माय नामला तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज चाललो आहे माऊली किल्ल्याला. तर मी आणि गणेश, वैभव आम्ही सर्व आज चाललो आहे. आता आमची 6:55 लोकल आहे आता. तर आता आम्ही स्टेशनवर चाललो आहे. तर तिथून ब्लॉक कंटिन्यू चालू. तर मित्रांनो जस्ट स्टेशनला पोहोचलो आता. तर गाडी नेहमीप्रमाणे उशीरच आहे. आता गाडीचीच वाट बघतो. आता मित्र पण कंटाळले आहेत. आता कधी गाडी येते काय माहिती. गाडी आली की तुम्हाला दाखवतो आता. चला तर. मित्रांनो जस्ट आता आसनगावला पोहोचलो आता. आता कधी किल्ल्यावर पोहोचतो असं चाललं आहे. फुल एक्साइटमेंट वाढली आता. तर मित्रांनो माऊली गडाबद्दल इथं एक पाटी लावली, म्हणजे तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती, म्हणजे फर्स्ट टाइम येत तर तुम्हाला इथं माहिती भेटू शकते. तुम्हाला पाटी दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो तुम्ही आसनगाववरून रिक्षाने इथपर्यंत यायचं तुम्हाला जास्तीत जास्त 30 मिनिटं लागतात. पण तुम्ही इथपर्यंत पोहोचले का इथून तुम्हाला शक्यता नाही की येताना जेव्हा रिटर्न येशाल तुम्ही जो टाइम एन्जॉय करून तेव्हा येताना तुम्हाला रिक्षा भेटेल याचे हे नाही. तर तुम्ही ज्या रिक्षाने येशाल तर दादा जो कोण असेल तुमचा त्यांचा नंबर घेऊन ठेवा. म्हणजे जेव्हा यायच्या टायमाला तुम्हाला रिक्षाचं जास्त टेन्शन येणार जायचं. रिक्षा इथून ऑटो भेटत नाही. दादाचा नंबर घेऊन ठेवायचा. हे दादा आपले, तुमचं नाव काय दादा? रमेश गडगे. रमेश गडगे दादा आहेत. असे तुम्हाला रिक्षावाले तिथे भेटतील. तसे आता असत नाही की तुम्हाला रमेश दादा भेटतील तिथं, पण दुसरे जो कोणी तुमच्यासोबत येईल रिक्षावाले त्याचा नंबर घेऊन ठेवा. किंवा येताना तुम्हाला कसली टेन्शन नाही. तर आपण आता गड एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू पुढे जाऊन. मित्रांनो आता आम्ही धाब्यावर चहा प्यायला थांबलो आता. तर वरती आम्ही जायच्या आधी थोडं नाश्ता करून घेतो. जर का तुम्ही येत असाल तर काय खाऊ शकतो नाश्ता करून जा, कारण वरती तुम्हाला काय खायला भेटणार नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, जर का तुम्ही वरती कुठं असं मध्ये थांबलं तर तुम्हाला कुठंच काही नाही. तर इथं खाली खाऊन जाण्याचं घरातून टिफिन आणून बाहेरवरती तुम्ही खाऊ शकता. तर आपला दादा धाबा आहे, भूमिका धाबा. तर इथं तुम्ही सगळं व्हेज नॉनव्हेज जे काय असेल ते तुम्हाला सगळे ते भेटेल. फक्त दादाला एक कॉल करता, दादा सगळं रेडी करून ठेवेल. तोपर्यंत तुम्ही खाली येऊन खाऊ शकता. मित्रांनो तर आता मी गड चढायला सुरुवात केली. फुल एक्साइड आहे. खूप छान नेचर इथं. आता एवढं खाली छान वाटतं. वरती गेलो किती छान वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता चालतं पटपट. आता आम्ही पुढं पण खूप पोरं गेलेले. आज रविवार आहे त्यामुळं कसं आहे पब्लिक आहे जरा, म्हणून काय वाटत नाही. रस्ता चुकायची एवढी काही भीती वाटत नाही. सगळे आहेत मागं पुढं आहे सगळे पोरं पटपट. हे बघा मित्रांनो, ते डस्टबिन दिलेले आहे तरी पण लोकांनी कचरा खालती टाकलेला आहे. तर प्लीज अशा प्रकारे आपल्या महाराजांचे किल्ले घाण करू नका. शक्यतो करून मी तुम्हाला महाराजांचा एक मावळा म्हणून मी तुम्हाला समजवतो. आपले गड आपण स्वच्छ नाही ठेवले तर बाहेरचे काय कदर करतील. आपण आपले गड स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू पूर्णपणे. इथं मुलं येऊन केक बिक कापून गेलेत, पण इथं कचरा तसेच ठेवून गेले. तर प्लीज अशा प्रकारे हे करू नका. आपले गड किल्ले स्वच्छ ठेवा. बाहेरून लोक येतात ते त्यांना कसं वाटतं, म्हणजे इथून आपण कचरा करतो स्वतः. इथं आपण एक एक्साइटमेंट आपलं एक काहीतरी असतं महाराजांबद्दल. तर तुम्ही इथून असं प्लीज कचरा करू नका. तुम्ही या खावा पिया, पण सगळा कचरा आपण सोबत नाही. डस्टबिनमध्ये जर डस्टबिन दिले डस्टबिनमध्ये टाका. गड किल्ले जेवढे स्वच्छ ठेवते ते तेवढे स्वच्छ ठेवा. मित्रांनो दादा थोडं मी वरती आलो आता. तर खूप छान असं वातावरण तुम्हाला दाखवतो आता. का तुम्ही इथं रस्ता चुकू पण शकता. सोबत एक गाईड आहोत तुम्ही, कारण आम्ही रस्ता चुकलो नाही, कारण आमच्यासोबत पोरं मागं पुढे, त्यामुळे आम्ही काय रस्ता चुकलो नाही. तर तुम्ही सोबत एक मोठा माणूस नाही तर कोणतरी गाईड सोबत ठेवा, त्याशिवाय मी रस्ता चुकू शकत नाही. मित्रांनो तर आता अर्धा तास झाला आम्ही आता वरती आलो आहे आणि खूप दमलो आहे. खूप काटेरी वनस्पती येतं. वनस्पती जरा बघा, जरा काटेपिटे लागतील. तर आम्ही वरती आलो आता आणि खूप दमलो, तरी पण हार नाही मानणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे. हां सेम रोड आहे ना. मित्रांनो असे थकून आले तुम्ही, तर कधी तुम्ही फर्स्ट टाइम येत असेल किल्ल्यावर चुकले तर अशा प्रकारे इथं मार्किंग केलेली आहे.
तर तुम्ही रस्ता चुकून म्हणजे अशी मार्किंग केली, मार्किंगवर लक्ष देऊन चाला, म्हणजे या प्रकारे तुम्ही कधी चुकणार नाही. मित्रांनो, तर 1.5 तास झाला तर वरती आम्ही आलोय. तर इथं खूप खोल दरी आहे, पाहू शकता तुम्ही. हे पुढे हे बघा खूप खोल दरी, आणि वरती येताना जरा सावकाश मित्रांनो, जर का पाय तुमचा सटकला तर खूप खोल. आणि जर सोबत फॅमिलीमध्ये तुमचे लहान पोरं किंवा ज्यांना काय एक्सपिरियन्स नाही, ज्यांची म्हणजे ग्रीपवाले शूज फार महत्त्वाचे ट्रेकिंगसाठी, तर शूज चांगल्या ग्रीपचे आणा. आणि कृपया करून लहान पोरं सोबत आणले तर इथं पाठवू नका, अशा ठिकाणी घातक असतं जीवाला. खूप खोल दरी आहे. आता तिथं जो झेंडा दिला महाराज, तिथं आपल्याला तुम्हाला किती एक्सपिरियन्स असला तरी ओव्हर करू नका, कारण की तुमचा जीव तुम्हाला सांभाळायचा आहे, जास्त ओव्हर नाही करायचं. आपल्याला तो झेंडा दिला होता, झेंडा पण आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. आता त्या झेंड्याला तर पोहोचू आपण. आता काय ना, जाऊ आता आपण वरती. भुयार इथे बघितलं. थांब 2 मिनटं. कॅमेरा कसा तर मित्रांनो, आपण वरती येऊन पोहोचलेलो आहे. या प्रकारे इकडे बघा, इथं महादरवाजाकडे म्हणजे ह्या साईडला जायचं आहे आपल्याला. राईट साईडला इकडे महादरवाजा, आणि आपल्याला कल्याण दरवाजा बघायचा असतो, नाही तर लेफ्ट साईडला कल्याण दरवाजा रस्ता जातो. वरती आले तुम्हाला चुकू नये म्हणून तिथं दगडांवरती मार्किंग पण केलेली आहे. या इकडे कल्याण दरवाजा, इकडे महादरवाजाकडे. चला आपण बघूया तिकडे जाऊन. मित्रांनो, तर आता लय पुढे आलोय. हा महादरवाजाकडे रस्ता गेला. चला तर दाखवतो तुम्हाला. ये खाली. खूप भारी वाटतं आता वरती येऊन, खूप भारी वाटतं आता. हे बघा, इथं पिंड आहे महादेवाची. महादेवाचं मंदिर आहे, महाराजांची मूर्ती आहे इथं. हे बघा, इथं जो पिंड आहे तुम्हाला दाखवतो यातून. हे बघा, इथं पिंड आहे, आणि आपल्या छत्रपती जय शिवाजी महाकाल. महाराजांची मूर्ती आहे मस्त छत्रपती शिवाजी महाराज. या. तर महाराजांच्या पाया पडत आपण. या. खाली आता आलो आपण मित्रांनो. त्या गुफा आहे इथं. हे खाल्ले तू. ए गणेश, ए गणेश, कुठं गेला बे? बळ गुफा आहे बघा मित्रांनो. गोपा जोपासला. खूप छान होतं आहे बघा. हे बघा, दगडावरती कोरीव काम केलेलं आहे बघा, पाहू शकतो तुम्ही मित्रांनो. हे बघा, दगडावर कोरीव काम केलेलं आहे, खूप छान असं कोरीव काम आहे. या तुम्हाला सगळं दाखवतो खाली आहे तुम्ही. हा आपला गणेश आल्यापासून सगळ्यात पुढं तोच आहे. आकडासारखा वर चढला तो. खाली बघ पिठाच्या गोळ्या. रस्ता जरा या, खाली जाऊ शकतो. किती भारी व्ह्यू दिसतो बघा. सुंदर सह्याद्री. ओहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. हर हर महादेव. नमो पार्वती. तर जस्ट आता घरी आलोय. खूप मजा केली माऊली किल्ल्यावरती आम्ही. खूप आमचे नवीन मित्र झाले. जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.